महायुतीमध्ये नाशिक आणि जळगावमध्ये बंडखोरी झाली आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गोकुळ गीतेंनी माघार घेतलेली नाहीये, तर जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी बंडखोरी केली आहे। मी माझी विड्रॉल घेतोय। गोकुळ भाऊंशी गिरीश भाऊ बोलताय आणि त्यांचं बोलणं झालं का ती जेवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दरारे परिवारातील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती त्या ठिकाणी केली असती, तरी आमची माघार आणि आमचा पाठिंबा त्यांना नक्कीच भेटला असता। पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो, तो बाप असतो आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवंचनेत होतो आणि त्या विवंचनेतून या ठिकाणी माझा नंतर दुपारनंतर निर्णय पक्का झाला की निवडणूक मी कंटेन करणार, लढवणार। मी गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊंना दोघांना सांगतो की ती जर खरंच ऑडिओ क्लिप जर माझी असेल आणि तुम्ही ती फॉरेन्सिकला पाठवा किंवा अजून कुठलं एखादं ऑर्गनायझेशन असेल तिकडे पाठवा आणि ती जर ऑडिओ क्लिप तो व्हॉइस जर माझा असला तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी या ठिकाणी भोगायला तयार आहे।